जय भीम, जय महाराष्ट्र मंडळी. तर माझ्याबरोबर काल एक स्कॅम झाला होता, जे की तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी बनवतो आहे व्हिडिओ. नक्की हा व्हिडिओ पहा. काल मला एक उबर कंपनीकडून जसा कॉल येतो तसा एक स्कॅमरचा कॉल आला होता आणि त्याने मला बोलला की बाबा तुझे जर एक कस्टमरनं तुझ्यावर कंप्लेंट केलेली आहे की ती जर काढायची असेल कंप्लेंट तर मला एक ओ टी पी येईल किंवा लायसनचे 4 शेवटीचे अंक सांग म्हणून. मी बोललो ठीक आहे, तुला जास्त राईड बी भेटतील बोलला. तर मग मी केलं तसं, ओ टी पी वगैरे दिला, लायसन दिलं. तर माझं अकाउंट झालं हॅक आता. तर हॅक झालं तर मी कुर्ल्याला गेलो होतो इन्फिनिक्स मॉलला. तर तिथं जाऊन आलो होतो. आता ते बोलतात 2-3 दिवस लागेल ते रिकवर व्हायला अकाउंट. आता काय माहिती कधी होईल तर बघू. आता तुम्हाला दाखवतो, माझे फोटो बिटो मी टाकतो इंस्टाग्रामला. बघा, तुमचं होऊ नये असं कोणाला ओ टी पी वगैरे शेअर करू नका. उबरचे बी अकाउंट हॅक होतात ओ टी पी नाही. आपल्याला वाटतं की उबर कंपनीचाच कॉल आला, असं काय नाही. स्कॅमरचे कॉल येतात. उबर कंपनी आपल्याला वैयक्तिक कॉल करतच नाही, स्कॅमर करतात आणि मग आपली आय डी हॅक होती. हॅक झाल्यावर पण ज्याला आपल्याला उबर कंपनीला जाऊन भेट द्यावं लागते. चला मग, जय भीम.